नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. नीट पेपर फुटी प्रकरण आणि आंदोलनकर्त्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ कबनूर बंद, गावातून भव्य निषेध रॅली. नीट पेपर फुटी प्रकरण तसेच दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ कबनूर गावात गुरुवारी बंद पाळण्यात आला. यावेळी गावातून निषेध रॅली काढून संबंधित घटनांचा निषेध करण्यात आला. नीट पेपर फुटी प्रकरण आणि दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ 23 जुलै 2026 रोजी कबनूर गाव बंद ठेवण्यात आले. यावेळी गावातून निषेधार्थ रॅली काढण्यात आली. आंदोलनानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. यावेळी आयुष्यमान श्रीधर कांबळे, रतनकुमार शिंगे, ऋषिकेश माळगे, सुहास कांबळे, युवराज कांबळे, राजरत्न, शांती सम्राट, सौरभ चिंचवाडे, प्रणव कांबळे, प्रवीण कांबळे, संदेश कांबळे आणि श्री देसाई यांनी निवेदन सादर केलं. रॅलीनंतर आयोजित सभेत ॲडव्होकेट प्राध्यापक शरद शिंदे कांबळे, अल्ताफ मुजावर, महावीर लिगाडे आणि सुहास कांबळे यांनी आपली मते मांडत संबंधित घटनांचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनात समस्त बौद्ध समाजासह कबनूर गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवाजीनगर पोलीस स्टेशनने मोर्चाचं शिस्तबद्ध नियोजन केलं होतं. हिरकणी न्यूजसाठी पत्रकार लखन कांबळे. मोदी सरकारच्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये आणि हे अमानुषपणे जे विद्यार्थ्यांचं दीपक दिपके आणि सोनम वांगचूक यांचं जे अमानुषपणाचे आंदोलन यांनी मोडीत करण्याचा प्रयत्न केला आणि न्याय हक्कासाठी नीट पेपर फुटल्यामुळं जे विद्यार्थ्यांचा आक्रोश होता हे त्यांना परीक्षा देण्यासाठी जे मानसिक ताप झाला त्या उद्रेक त्यांनी त्या संसदेवर त्यांनी शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी जे काय आंदोलन केलेलं होतं जंतर मंतरवर हे अमानुषपणे जोडून काढल्यामुळं आपण आज या मोदी सरकारच्या BJP सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलेलो आहे. त्यांचा निषेध करण्यासाठी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांच्या आदेशावर ज्या विद्यार्थ्यांच्यावर लाठीमार झाला ते अमित शहा गृहमंत्री आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा यासाठी जे आपण रस्त्यावर उतरलेलो आहे आणि गाव बंदचे हाक दिलेले आहे ते अतिशय शांततापूर्ण आपलं कबनूर गाव बंद केलेलं आहे. बीजेपी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. सर्व कार्यकर्त्यांनी शांततेत या गाव बंद झालेलं असल्यामुळं आणि पूर्ण पोलीस प्रशासनाचं आपल्याला सहकार्य लाभल्यामुळं आम्ही पोलीस प्रशासनाचा पहिला आभार मानतो आणि चांगल्या पद्धतीने हे प्रशासन आपल्याला सहकार्य करत आहे. पोलीस प्रशासन विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला सामोरं न जाता तो मागच्या दारानं पळून जातो आणि या देशाची आबरू मेलेडीचं चॉकलेट त्या मेलेडी पण राष्ट्राध्यक्षाला देतोय. त्याला या देशातल्या प्रश्नांवरती कोणती काळजी नाही. नीटचा पेपर फुटल्यानंतर या देशातले 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांचा जीव खाणारा हा पंतप्रधान, त्याला साथ देणारे ही रक्तपिपासू अवलाद म्हणजे अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान या नालायक लोकांच्यामुळं 21 मुलं आज घरातून जी आत्महत्या करून गेली